आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। 18 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। यासोबतच या अधिवेशनात एकूण 23 विधेयकं सादर केली जातील। विरोधक देखील नोटाबंदी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण, ईव्हीएम घोळ अशा काही मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकांमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेली धुसफूस पूर्णपणे निवळल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। शिवसेनेचा सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं आश्वासन खुद्द उद्धव ठाकरेंनीच दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल दिली। दुसरीकडे शिवसेनेकडून वाद शमल्याचं जाहीर करण्यात आले। शिवसेना मंत्र्यांनी राजीनामे खिशातून बाहेर काढून बाजूला ठेवल्याचं सांगत शिवसेनेचे मंत्री रामदास कदम संघर्ष शमल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे मुंबईत महापौर पद मिळाल्यानंतर सेना शांत झाल्याचं चित्र आहे। सेना शांत झाल्यानंतर विरोधकही बॅकफूटवर गेलेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनात अविश्वास ठराव आणणार नसल्याचं काल विरोधकांनी स्पष्ट केलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला। दुसरीकडे सामनातून मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आलाय। शिवसेनेचा मुंबईच ही खरी पहारेकरी आहे, त्यामुळे उपलोकायुक्त नेमायचा तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेमा अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे। भाजपच्या गोटात सामील होताना शिवसेनेवर टीकेचे बाण सोडणाऱ्या गीता गवळींनी पुन्हा एकदा शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला। आम्ही आधीही शिवसेनेसोबत होतो आणि यापुढेही शिवसेनेसोबत असणार असा यू-टर्नच गीता गवळींनी घेतल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी भाजपचेच दीपराज पार्डीकर विराजमान झालेत। नागपूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार हे निश्चित होतं। काल निवडणुकीची औपचारिकता पार पडली। ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची आज निवडणूक होते। या निवडणुकीवेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याची तयारी म्हणून पाचपाखडीत भगवे झेंडे लावण्यात आले। तसंच पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही उभारण्यात आला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतली सत्ता गेल्यानंतर नॉट रिचेबल झालेले अजित पवार काल पुण्यात उतरले। नवनिर्वाचित नगरसेवकांची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। मात्र बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलणं टाळलं। काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरेंनी विरोधकांच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। कारण पीठासनाधीन अधिकाऱ्यांना अशा प्रकारे हजेरी लावण्याची संसदीय कामकाजाची परंपरा नाही। माणिकरावांनी परंपरेला छेद दिल्याची टीका विरोधकांनी केली। कल्याण आणि भिवंडीत एसटीच्या कर्मचाऱ्यांना रिक्षाचालकांनी मारहाण केल्यानंतर परिवहन विभागानं बेकायदेशीर रिक्षांवर धडक कारवाईला सुरुवात केली। जप्त केलेल्या 35 रिक्षांवर काल कल्याणमध्ये बुलडोझर चालवण्यात आला। यावेळी खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते। लातूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद शेख यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। 1,500 कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली। काल आमदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी ओवेसी बंधूंचे पुतळे जाळले। सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदाळे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती। मात्र या प्रकरणाच्या तपासादरम्यान म्हैसाळा गावातील हॉस्पिटल लगतच्या परिसरात 19 स्त्री अर्भक पुरलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत। केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून मराठवाड्यातल्या तब्बल 400 जणांची यादी तयार करण्यात आली आहे। 17 ठिकाणी छापे टाकण्यात आले। तसंच नोटाबंदीच्या काळात विविध बँकांमध्ये 100 कोटीहून अधिक रक्कम बेहिशेबी रक्कम जमा झाल्याचं कळतं आहे। 12वीच्या वाणिज्य शाखेच्या सेक्रेटरियल प्रॅक्टिस विषयाची प्रश्नपत्रिका शनिवारी वेळेपूर्वी जवळपास 15 मिनिटं व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली होती। नवी मुंबईतून हा सगळा प्रकार समोर आला। या प्रकरणी मालाडमधून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे। उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्या दिवशी रोड शो केला। थेट उघड्या वाहनातून रोड शो केल्यामुळे मोदींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। काल वाराणसीत 5 किलोमीटरचा रोड शो केल्यानंतर मोदींनी काशी विद्यापीठात सभा घेतली।
आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते ते घर सैन्य दलानं 3 ब्लास्ट करत उडवलं. यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घरात हिजबुल मुजाहिद्दीनचे 4 ते 5 दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. ॲसिड पीडित महिलांसाठी मुंबईतल्या वरळीत राज्य महिला आयोग आणि दिव्याज फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अभिनेता विवेक ओबेरॉय यांची उपस्थिती होती. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये अनोख्या महिला कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांमध्ये सामर्थ्याची प्रचिती येण्यासाठी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या कार रॅलीचा उद्देश होता. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर सरोगसी मदरच्या माध्यमातून जुळ्या बाळांचा पिता झालाय. 7 फेब्रुवारीला म्हणजे जवळपास महिनाभरापूर्वी मुंबईतल्या मसराणी रुग्णालयात सरोगेट मदरनं एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला. मात्र या बातमीबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.